काळा जांभूळ ना नाही टकल्या बेडूक पहिल्या दिवसापासून योगेश सभागृहामध्ये गेल्यापासून मंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून हा खोटे नाटे आयोग करून राजीनामा दे कोण तो अनिल शिंदे साहेब आपल्या सभागृहामध्ये नियम आहे 35ची नोटीस दिल्याशिवाय कुणावरती आरोप करता येत नाही सभापतींना आदल्या दिवशी सगळे कागदपत्र दिल्याशिवाय सभापतींची संमती घेतल्याशिवाय आरोप करता येत नाहीत. मग हे कसं हे मॅनेज कसं झालं? एखादा सभागृहामध्ये समोरची व्यक्ती नसेल तर त्याच्याभोवती सभागृहात नियमाप्रमाणे बोलता येत नाही. मग कसं? मग हे कसं काय? हे काय मॅनेज झालं कुठं? आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, मी हे प्रकरण सोडणार नाही, कारण आम्ही आमच्या उभ्या आयुष्यामध्ये डाग लावून घेतला नाही. अरे कसले डान्स बाग चालवणारी अवकाश आमची नाही. आम्ही लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करत नाही, आम्ही लोकांचे संस्था उभे करतो, ते आमच्या अवलाद आहे. चालवाय दिलेल्या एखाद्या माणसाने कदाचित चूक केली असेल, चूक सुधारून घेतली, ताबडतोब त्याला बाहेर काढलं, सगळे लायसन्स कॅन्सल करून टाकले. नीतिमत्ता आमच्याकडे आहे. कसले राजीनामे मागताय? कोणाचे मागताय? हाच काय त्यांना म्हणतात काळा जांभूळ ना नाही टकल्या बेडूक आणि जाऊ दे. हाच दापोलीला यायचा, दापोलीला. आणि योगेश दादा आमदार असताना त्याच्या हातात एबी फॉर्म न देता आमच्या संजयच्या हातामध्ये एबी फॉर्म दिले होते. तू हसतो आता. हा राष्ट्रवादीमध्ये आमदार शिवसेनेचा स्थानिक आमदार म्हणून ते आले. हो असं कुठं जगात होतं का कुठं? बघा हा बेडूक आला आणि योगेश दादाचे जेवढे तालुका प्रमुख जेवढे पदाधिकारी होते सगळ्यांची हकालपट्टी यांनीच करून टाकली. म्हणजे पक्षप्रमुख हा झाला, सगळ्यांची हकालपट्टी. आणि संजय कदमांच्या लोकांची नियुक्त्या. अहो असं कुठं जगाच्या पाठीवर असतं का मला सांगा? अहो हाच उद्धव ठाकरे अख्खा महाराष्ट्राला घेऊन गोळीबार मैदानावर आला होता, अख्ख्या महाराष्ट्राला घेऊन. अफजल खान म्हणलं नाही मी, कारण तो असा आहे ना एकदम. कुणाच्या अंगावर येते तुम्ही? कोण समोरची व्यक्ती आहे? जगामधले पहिला नेता असा असेल, आपल्याच एखाद्या तरुण आमदाराला आपणच संपवतोय असा पहिला नेता कोण असेल तर उद्धव ठाकरे. आणि त्याचं हे पिल्लू याच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते सापडतंय. पहिल्या दिवसापासून योगेश सभागृहामध्ये गेल्यापासून मंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून हा खोटे नाटे आयोग करून राजीनामा दे. तुझ्या बापाचं काय ठेवाय का राजीनामध्ये? तुझ्या मायाला कसला राजीनामा मागतोस तू? अरे नियमामध्ये काय बसतं काय? तुम्हाला एक गंमत सांगतो आणखी. त्यांनी सभागृहामध्ये सातबाराचा उतारा दाखवला योगेश कदमांच्या नावाचा. ह्या सातबाराच्या उतारावरती सगळं गाळ नेऊन टाकलेलं आहे. माझी चॅलेंज आहे, आव्हान आहे. जो सातबाराचा उतारा त्यांनी दाखवला योगेश दादाच्या नावानं, तिथं एक टोपली बनवणारी गाळ दाखवला. सांगेन ती सजा मी भोगेन. वागे मग फक्त आरोप करायचे आणि राजीनामा मागायचे. ही कुठली पद्धत आहे? आणि म्हणून शिंदेसाहेब याच्या खोलवरती आपल्याला जायला लागेल. मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान कुठं रचलं जात आहे की काय, हा संशय देखील माझ्या मनामध्ये आहे. मी गोगोले सांगाच ओपन खुलाम बोलणारा माणूस आहे, तेव्हा या खोलामध्ये आपण जाऊ. पण आमची संस्कृती नाही. आम्ही आता पण जनसेवा ही ईश्वरसेवा या भावनेनंच काम केलेलं आहे. शिंदेसाहेब आपल्याला मला एका गोष्टीचं आणखी सल्यूट दिलं पाहिजे. तुम्ही नाट्यकाराला पैसे दिलेत, कोकणातल्या नाट्यकारांना सगळ्यांना पैसे दिलेत, पण तुम्ही एक मोठा निर्णय घेतलात. संयुक्त महाराष्ट्र वेळेला मुंबई महाराष्ट्राला मिळाली, त्याच्यामध्ये योगदान खरं तर ना गृहिणी कामगारांचं होतं.